श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि समाधान नांदो. तुम्हाला जर स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर श्रद्धा आणि नितांत विश्वास ठेवा. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय 3 जाणून घेणार आहोत. या अध्यायामध्ये स्वामींचा अक्कलकोट प्रवेश, चोळप्पांची अखंड भक्ती अत्यंत सुंदर रीतीने वर्णन केले आहे. चला तर मग श्रद्धेने आणि भक्तिभावाने आजच्या 3 अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगळ वेढे सोडिले, मोहया माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केववर्णी, सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळासी, मागे परतणे भाग पडे, टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या, तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यती राजे स्वच्छने, तेथे एक अविध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृह परती, स्वामीसी जानोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर, योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाची चित्ती, आनंद झाला बहुसाळ, तैपासुनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परम ज्ञानी असती जे, चोळप्पाचे गृहप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात, यती विख्यात पातले, वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला कायवानी, गावात यती येऊनी, फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाओनी लवलाई, भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना, राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती रूपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. या अध्यायाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे की ज्यांची स्वामी चरणी खरी भक्ती आहे त्यांना पुन्हा जन्म मरणाचा फेरा लागत नाही, त्यांना कैवल्य पद प्राप्त होते. स्वामी हे निर्विकार असूनही लोकांना विविध चमत्कार दाखवत होते. काही वेळ मंगळवेढ्यात राहून ते मोहोळ येथे गेले, तेथे आप्पा टोळ हे त्यांचे भक्त झाले. पुढे स्वामी अक्कलकोटकडे निघाले, चोळप्पा नावाच्या भक्ताच्या घरी गेले. चोळप्पाने कोणतेही मोठे यज्ञ तप केले नव्हते, पण त्यांची भक्ती पाहून स्वामी त्यांच्या घरी राहिले आणि भोजन करू लागले. दिवसेंदिवस चोळप्पाची सेवा वाढत गेली. त्यावेळी अक्कलकोटचे राजा मालोजी राजे भोसले होते. हळूहळू लोकांमध्ये स्वामींची कीर्ती पसरली. राजालाही ही वार्ता समजली. तेव्हा राजा मालोजी राजे म्हटले, जर हे यती खरंच अंतर्ज्ञानी असतील तर त्यांनी मला आताच दर्शन द्यावे. राजाच्या मुखातून शब्द निघताच स्वामी प्रत्यक्ष राजासमोर प्रकट झाले. राजा चकित झाला आणि त्याला खात्री पटली की स्वामी हे केवळ साधू नसून अवतारी पुरुष आहे. राजा स्वामींना शरण गेला आणि त्यांची सेवा करू लागला. या अध्यायातून आपण काय शिकलो? जर खरी भक्ती असेल तर मोठ्या यज्ञ तपाची गरज नसते.
मनापासून भक्ती केली ना तर स्वामी नक्कीच त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचतात. तसेच स्वामी अंतर्यामी आहेत. ते भक्तांच्या भावना ओळखतात. यातून आपल्याला समजले की स्वामी भक्तांच्या घरी स्वतः येतात, पण मनात भक्ती खरी असली पाहिजे. आजचा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. अशाच भक्तिमय वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.